नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर बऱ्याचशा टायमाला प्रथम अपीले लागतात आणि प्रथम अपीलाची तयारी कशी करावी, पूर्व तयारी कशी करावी, अपीलेला जाताना कशा पद्धतीने आपण तयारीत असलं पाहिजे, अपीलासाठी सज्ज असलं पाहिजे, अशा बऱ्याचशा कमेंट मला येत होत्या की अपीलाला सर माझी ही पहिलीच सुनावणी आहे, माझं हे पहिलंच अपील आहे, तर या पहिल्या अपीलाच्या दिवशी मी कसा काय तुफानी काम करू शकतो, तुफान करू शकतो तिथे जाऊन, अशा प्रकारच्या बऱ्याचशा कमेंट मला येत होत्या आणि त्या अनुषंगानेच आज मी ही व्हिडिओ बनवत आहे की आपण जेव्हा माहिती अधिकाराच्या पहिल्या अपीलाला जातो तिथे आपली तयारी कशी असली पाहिजे। आता हा सगळा जो प्रकार आहे तो मी थोडासा माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की नेमकी तिथं परिस्थिती कशी असते, आपल्याला काय करायचं असतं आणि तिथं कोण कोण कसं कसं काय काय असतात। म्हणजे एकदम जे नवीन अपील केलं म्हणजे पहिल्यांदा जे अपीलात जात आहेत, आता काही मास्टर झाले एकदम अपीलामध्ये, तर काही नागरिक असे आहेत की माहिती अधिकाराचा सर पहिलाच अपील आहे, भीती वाटते काय करू। तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी आधीच तुम्हाला सांगतो, व्हिडिओ सुरू होण्याच्या पूर्वीच जे कोणी नवीन आहेत म्हणजे पहिल्यांदाच अपीलाला जात असतील किंवा पहिल्यांदाच अपीलामध्ये जाणार आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगतो की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीच कुठल्या अपीलाची भीती वाटणार नाही। अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आपण माहिती घेणार आहोत, त्यांना अपीलाला काय होतं, कसं होतं, आपल्याला काय करायचं असतं, जनमाहिती अधिकारी काय करणार आहे, प्रथम अपील अधिकारी काय करणार आहे, या सगळ्यांची भूमिका आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मागे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी बघा एक साधा बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड मी घेतलेला नाही बघा, माहिती अधिकार प्रथम अपील पूर्वतयारी, प्रथम अपीलाच्या दिवशी पूर्वतयारी कशी करायची तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, आय होप सो तुम्हाला दिसतंय सगळं। तर प्रथम अपीलाला जाताना कागदपत्र आपण कोणती न्यायची आहेत, आपण अर्जदार आहे, आपल्याला नोटीस आलेली आहे प्रथम अपीलाची आणि आपल्याला आता अपीलाला जायचं आहे, पद्धतशीर पहिलं प्रॉपर ड्रेस कोड घालून तयार राहायचं आहे आपण, पद्धतशीर प्रॉपर एकदम साधे कपडे घातले तरी चालतील पण एकदम व्यवस्थित टिपटाप होऊन माहिती अधिकाराच्या अपीलाला जायचं। कोणती घाबरायचं नाही, भीती मनामध्ये बाळगायचं, तुम्ही मालक आहात आणि तुमच्या समोर जे असणारे दोघे जण ह्या अधिकारी हे तुमचे नोकर आहेत, म्हणजेच काय जनता ही मालक आहे आणि अधिकारी हे आपल्यासाठी हे लोकसेवक आहेत, हे लोकांचे सेवक आहेत आणि आपण कोण आहेत, आपण मालक आहे म्हटल्यावर मालकासारखं रुबाबात जायचं। पहिलं तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की रुबाब आपलं सोडायचा नाही आहे आणि या रुबाबासोबत आपल्याला कोणते कोणते कागदपत्र द्यायचे आहेत ते एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा। RTI माहिती अधिकार अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे आणि त्याची पोच तुम्ही घेतलेली आहे, सही शिक्का तुम्ही घेतलेला आहे, तो तुम्ही सोबत न्यायचा आहे, त्याची एक झेरॉक्स प्रत पण सोबत घ्यायची आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर अधिकाऱ्यांचं समजा उत्तर तुम्हाला काय आलं असेल तर अधिकाऱ्यांचं उत्तर सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे, एक झेरॉक्स प्रत आणि एक ओरिजिनल तुमच्याकडे प्रत पाहिजे। या ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही तर निश्चितच प्रथम अपील करताना सोबत जोडल्या असतीलच, जोडाव्याच लागतात, परंतु जोडल्या नसतील तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रथम अपीलाच्या दिवशी जेव्हा सुनावणीची नोटीस जेव्हा सुनावणी असते तेव्हा काय काय घेऊन जायचं आहे ते या ठिकाणी अधिकाऱ्यांचं समजा उत्तर काय आलं असेल तर ते उत्तर तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर तिसरं प्रथम अपील अर्ज, तुम्ही त्या विभागामध्ये प्रथम अपील अर्ज दाखल केलेला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी एक पोच घेतलेला, तो ओरिजिनल पोच प्रत आणि त्याचीच एक झेरॉक्स प्रत, अशा एक दोन दोन प्रती घेऊन जायचं आहे। नोटीस, तुम्हाला जी नोटीस आली ती या ठिकाणी तुम्ही घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं लेखी म्हणणं, बऱ्याचशा वेळेला नागरिक काय करतात हे सगळं घेऊन जातात पण लेखी म्हणणं घेऊन जात नाहीत आणि तिथं चांगली आर्ग्युमेंट देखील करतात, तिथं चांगला वादविवाद करतात, सुसंवाद करतात, सगळ्या गोष्टी होते, पण कधी कधी गोष्टी रेकॉर्डलाच येत नाहीत। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय, जे काय तुम्हाला म्हणायचे ते लेखी घेऊन जा, जे नियम तुम्हाला तिथं त्याला दाखवायचे ते लेखी घेऊन जा। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अभिप्राय नोंदणी अर्ज, आता हा ॲडिशनल डॉक्युमेंट ह्याची का गरज लागते, अभिप्राय नोंदणी अर्ज म्हणजे काय आणि तो कशासाठी लागतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी तुम्हाला पहिले सगळे RTIची पोच हे सगळ्या 1 ते 5 पर्यंत या सगळ्या गोष्टी कळल्या, म्हणणं तुम्हाला घेऊन जायचं आहे। पण हा अभिप्राय नोंदणी अर्ज कशासाठी, माहिती अधिकारामध्ये याचा काय रोल आहे, तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेला अडचण काय होते की तुम्ही अपीलाची सुनावणीला गेलेला आहे, 11 वाजताचं टायमिंग अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, अधिकारीच येत नाही, तुम्ही बसता तिथं बोंबलत बसता, अरे कुठं आहेत काय कळत नाही, अधिकारी यायला तयार नाहीत। मग अशा वेळेला काय करायचं, तर नोटीस आपल्याकडे असते, त्यांनी स्वतःहूनच बोलवलेली आहे, ती नोटीस या ठिकाणी असं डायरेक्ट अभिप्राय नोंदणी सुरुवात करायची। मी ही व्हिडिओ सुद्धा सेपरेट बनवलेली आहे या ठिकाणी, म्हणजेच काय त्या अधिकाऱ्यांविरुद्ध शेरा मारायचा डायरेक्ट की
त्यांनी कशा प्रकारची वागणूक तुमच्यासोबत केली, म्हणजेच काय, तुम्हाला एकतर स्वतः नोटीस देऊन बोलवले, लेखी नोटीस देऊन बोलवले आणि स्वतः कुठेतरी गायब झालेले आहेत आणि तात्काळ तुम्हाला तिथं बसवलेलं आहे आणि ही वागणूक अत्यंत चुकीची आहे आणि या ठिकाणी याचा मनस्ताप तुम्हाला झालेला, असाच ठिकाणी शेरेबिरे मारायची आणि ही गैरवर्तणूक अधिकाऱ्यांनी तुमच्यासोबत केली म्हणून त्याच्या गैरवर्तणुकीबाबत विशिष्ट शासन निर्णयानुसार तुम्ही अभिप्राय नोंदणी त्या कार्यालयात करू शकता आणि तो अभिप्राय नोंदवल्याच्या नंतर त्याच्या सेवा पुस्तिकेमध्ये नोंद होते. तर मित्रांनो, अशा प्रकारचा तुम्ही जेव्हा अभिप्राय नोंदवता, पुढच्या वेळेला जेव्हा सुनावणी समजा चुकून लागली कधी ना, तर हे टायमात सगळे हजर राहतील. लिहून देतो तुम्हाला, पुढच्या वेळेला जेवढी रिस्क घेणार नाहीत की मरुदी ते आता अभिप्राय नोंदतील, असं करतील तसं करतील, या भीतीने पुढच्या वेळेला शिस्तीमध्ये टायमामध्ये तिथं बसलेले असतील सगळेजण आणि विहित मदतीमध्ये तुमचा अपील जे काय आहे ते निकाली काढतील. तर त्याच्यानंतर पुढं आपण जाऊया की डॉक्युमेंटच्या बाबतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. बघा, अर्ज झाला, अधिकाऱ्यांचं उत्तर आला असेल तर ठीक आहे, नसेल तर काहीच नाही. प्रथम अपील झालं, त्याच्यानंतर नोटीस सुद्धा येते. त्याच्यानंतर लेखी म्हणणं, प्रॉपर लेखी म्हणणं कसं मांडायचं याच्यासाठी सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओच्या खालती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सगळे व्हिडिओ देईन. मी जे आता या व्हिडिओमध्ये जे काय सांगतोय ते व्हिडिओ तुम्हाला सगळे देईन मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अभिप्राय नोंदणीची सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे, ती सुद्धा मी देऊन टाकेल. लेखी म्हणणं व्हिडिओ बनवलेले देऊन टाकेल. प्रथम अपील तुम्हाला देऊन टाकेल, व्हिडिओ आहे माझ्याकडे. नोटीस कशी असते ते देखील मी काही सांगितलेल्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा देऊन टाकेल. RTI अर्ज, बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेतच, तुम्ही बघू शकता. असं काय नाही, मी शक्य होईल तेवढ्या व्हिडिओ तुम्हाला मी त्याच्यामध्ये देऊन टाकेल. आणि तिथे गेल्याच्या नंतर काय करायचं असतं, आता ही बघा, या ठिकाणी हा टेबल आहे, असं समजून जा, हा अधिकाऱ्यांचा टेबल आहे. या टेबलावरती तुम्हाला कामकाज करायचं लागतं. तर बघा, पहिल्यांदा आला अर्जदार या ठिकाणी, त्याच्यानंतर जनमाहिती अधिकारी या ठिकाणी बसलेला आहे, या ठिकाणी अपिली अधिकारी बसलेले आहेत. बऱ्याचशा कार्यालयामध्ये काय होतंय तर 7-8 जण अजून बसवतात इकडं या साईडला आणि अर्जदार एकट्याला पाडतात, तिथे एकटा पाडतात अर्जदारला. प्रॉपर मी तुम्हाला काय सांगतोय की तुमचं लेखी म्हणणं स्ट्रॉंग असेल, तुमच्यासमोर 100 जण बसले तरी तुमचा बाल पण बाका करू शकत नाही. फक्त नियमावली लेखी म्हणणं प्रॉपर घेऊन जायचं. ते कसं मांडायचं त्याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघाल तर जनमाहिती अधिकारी असतात, अपिली अधिकारी असतात, अर्जदार असतात. तर अपील सुरुवात होते, अपिली अधिकारी अपील सुरुवात करतात आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडायचं असतं या ठिकाणी की बाबा माझी काय चुकी झाली नाही, मी माहिती दिली किंवा माहिती उपलब्ध होती किंवा काय जे काय त्याचा विषय असेल तो त्यांनी इथं मांडायचा. त्याच्यानंतर अर्जदारचा विषय मेन महत्त्वाचा येतो की अर्जदार तुम्ही जे काय असेल ते तुमचं म्हणणं मांडा. याच्यामध्ये बरेचशा वेळेला अर्जदार काय चुकी करतात तर साहेब ह्याच्यावर यांनी मला माहिती दिलेली नाही, याच्यावर कारवाई व्हावी, याच्यावर कारवाई करा, याच्यावर कारवाई करा, असं जेव्हा अर्जदार म्हणतो तेव्हा ही लोक आहेत ना, हे खुश होऊन जातात. या अपिली अधिकारीने हे खुश होऊन जातात कारण की ह्यांना माहिती असतं दोघांना की कार्यवाही करण्याचे अधिकार ह्यांच्याकडे नाहीच आहेत. हे दोघं कसे, ही साखळी असते दोघांची, हे हात मिळून असतात, हे कनेक्ट असतात एकमेकाला. समजून जायचं की साथीदार आहेत दोघं जण. त्याच्यामुळे आपण कायद्याच्या बाहेर काहीच बोलायचं नाही तिथं. जेव्हा तुम्ही कायद्याच्या बाहेर बोलायला जास्त तेव्हा ते हसतात किंवा ते खुश होऊन जातात की बरं झालं बाबा, अर्जदाराला काय माहिती नाही आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करायचं बघा, यांनी कोणकोणत्या गोष्टींचं उल्लंघन केलेलं आहे आणि आपण असं म्हणायचं नाही की याच्यावर कारवाई व्हावी. कारवाई करण्याचे अधिकार तुमच्याकडे नाहीत, परंतु तुम्ही काय करायचे, तुम्ही शिफारस करा वरती माहिती आयुक्तांना की यांच्यावर कारवाई व्हावी, या जनमाहिती अधिकाऱ्यांवरती. तुमच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार नाही आहेत, परंतु तुमच्याकडे शिफारस करण्याचे अधिकार 100% आहेत की असा कनिष्ठ अधिकारी हा वारंवार चुका करतोय, असं करतोय तसं करतोय, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल म्हणून शिफारस करा तुम्ही. शिफारस भले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करतील नाही करतील तो भाग वेगळा राहिला, किंवा याला सांगा त्याला समज द्या, लेखी समज द्यायला जरा चांगली समज द्या की याच्या पुढे असं वागणार नाही, याच्या पुढे कटाक्षाने तुम्ही काळजी घ्या, असं घ्या तसं घ्या, असं तरी आदेश करायला सांगायचा. ह्या 2 गोष्टी ह्या कायदेशीर ते तुम्ही मांडू शकता आणि कायद्यामधील त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचं उल्लंघन केले ते तुम्ही प्रॉपर मांडा. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या ऑलरेडी लेखी मांडण्यामध्ये आहेत, पण अर्जदाराचा थोडासा इम्प्रेशन पडला पाहिजे, अर्जदारांनी पण थोडासा धुमाकूळ माजवला पाहिजे, थोडंसं सॅटिस्फॅक्शन तर मिळालंच पाहिजे की एवढा अधिकाऱ्यांनी त्रास दिला आहे, माहिती दिली नाही नियमानुसार किंवा जे काही त्यांनी प्रकार केला आहे त्याच्या विरुद्ध या ठिकाणी तिथं जाऊन लिखित द्यायचंच आहे. पण दमखमरित्या थोडंसं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी करायचं तरी काय,
या अधिकाऱ्यांचं करायचं काय, ह्या कायद्यातील तरतुदी थोडेसे ॲडव्हान्स करणं गरजेचं आहे की यांना शिक्षेची तरतूद खूप अशी किचकट करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच काय करायचं, ते तिथं जाऊन आपला आवाज तर असा बुलंद करायचा, कायदेशीर बुलंद आवाज करून असं धडपडवून टाकायचा की पुढच्या वेळेला हे दोघं पण सरळ झाले पाहिजेत, सरळ. तर मित्रांनो, अशा प्रकारची तुम्ही तयारी करू शकता. तर बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितले की हे बघा, ह्याच्यामधील ह्याच लेखी म्हणणंच खूप महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी तुमच्यावर असं कोण समजा चुकून बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी पण येतात. आता ह्या सगळ्या मी कायदेशीर गोष्टी सांगितल्या, परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन हे दोघं जण काय म्हणतात, तुम्हाला कळते का तुम्ही काय केलंय, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तुम्ही हे अर्ज असं करू शकत नाही, तुम्ही हे तसं करू शकत नाही. कितीही पण मोठ्या बंडल बाता हाणू दे त्याने, कितीही मोठ्या बंडल बाता हाणल्या, अजिबात त्यांचं काय ऐकायचं नाही, कारण की हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. माहिती मागणे हा काही गुन्हा नाही आहे, हा आपला हक्क आहे, अधिकार आहे, आपण मागू शकतो. त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला नाही. समजा ह्या कायद्यांच्या पलीकडे समजा हे काही जर बोलत असतील की तुम्ही सुनावणीला आलात नाही, तुमच्यावर आता कारवाई होणार, हे बंडल आहे सगळं, हे सगळं बंडल आहे, होतच नाही असं काय. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करा, सांगायचं तुम्हाला जे काय करायचे ते करा, काही करा, पण आपण नियमाच्या बाहेर फक्त थोडासा रागावर कंट्रोल ठेवायचा, नियमाच्या बाहेर काय बोलायचं नाही, शिस्तीमध्ये पद्धतशीर आपलं कायदेशीररित्या म्हणणं मांडायचं, पद्धतशीर आपलं कामकाज होऊन जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही थोडक्यातली तुम्हाला मी माहिती दिली की प्रथम अपिलाच्या दिवशी कशा प्रकारचं आपलं हे सगळं बिहेवियर असलं पाहिजे किंवा कशा प्रकारची तयारी असली पाहिजे. या सगळ्या डिटेल थेरॉटिकल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेतच. मित्रांनो, दुसऱ्या अपिलाला जेव्हा आपण जातो तेव्हा देखील अशीच तयारी आपल्याला करायची असते. प्रॉपर तयारी करून जायचं, म्हणजे काही टेन्शन येत नाही. जास्तीत जास्त कागदोपत्री आपण राहायचं, बोली भाषेकडे जास्त जायचं नाही. आता कधी कधी अधिकारी इथं काय म्हणतात, अजून एक मुद्दा मी थोडासा हायलाईट करतो की अर्जदाराला घाबरून जातात, डायरेक्ट घाबरून जातात आणि म्हणतात ही साहेब अर्जदाराला सांगतात की विषय मिटवा, इथं राहू द्या, तुम्हाला काय पाहिजे आम्ही देतो, असं इथं बोलतात आणि फाट्यावर मारतात नंतर अर्जदाराला. अर्जदार असं बोंबा करत बसतो नंतर. म्हणून जे काय असेल ना साहेब, तुम्हाला जे काय करायचे ते करा, पण माझा हा लेखी अर्ज घ्या आणि मला पोच द्या, लेखी पत्रव्यवहार ठेवायचा बस. बाकी तुम्ही तोंडी जे काय करायचे ते काही करा, तिकडं काहीही करा, काहीही चहा पियानंतर हे करा ते करा, काही करा नंतर, पण या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. हे कागदोपत्री प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये अधिकारी म्हणत असेल ना साहेब हा जाऊ द्या विषय, इथं तुम्ही हे सही करा आणि माझी काही यापुढे तक्रार नाही, माझं काय असं नाही तसं नाही, असं काहीतरी सहाय्य करायला सांगतील, काही करायचं नाही. जे काय असेल तर रिसर या ठिकाणी द्यायचं आणि त्याच्यानंतरच जे काय असेल ते आपण करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर ह्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत अपिलाच्या कामी. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली किंवा याच्या पलीकडे तुमच्या काय अजून अडचणी असतील तर मला निश्चितच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, पुढे भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.